नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आय होप तुम्ही ब्लॉग एन्जॉय करत असाल. तर आज मी जातो आहे रत्नागिरीत थोडंसं काम आहे, सामान घ्यायचं आहे. तर त्यापूर्वी थोडीशी पेटपूजा करूया. खातो. तर मित्रांनो, पेटपूजा झालेली आहे आणि मी आता थोडा वरती आलो आहे दुकानाजवळ. दुकानाचं जरा सामानाची लिस्ट काढायची. आज बंद ठेवलं आहे दुकान, कारण आम्ही जातो रत्नागिरीत सामान आणण्यासाठी. बघू शकता तुम्ही आमचं दुकान. तर मित्रांनो, लिस्ट काढून झाली आहे. मी तो जातो आहे घरी. तर आजचा ब्लॉग काही जास्त मोठा होणार नाही, छोटासाच ठेवणार आहे मी ब्लॉग. तरी जात होतो तर म्हटलं का नाही एक ब्लॉग बनवूया. तर चला भेटूया पुढे. मी आणि माझी आई जातो आहे दोघंजण. तर मित्रांनो, आम्ही आता निघालो आणि 10 वाजले जवळजवळ आणि आई पण निघाले. चला भेटूया पुढे. आम्ही आता निघालो आहे, पंपावरून पुढे जातोय. पेट्रोल भरायला आलो होतो. तर मित्रांनो, आता आम्ही पुण्यातनं बाहेर पडलोय. आता धूळ खायला लागणार आहे थोडीशी आणि मी पुरा लाल होणार आहे. काय हा रस्ता नुसता धुरला. गो कधी करणार हा रोड काय माहित. कुठं आता रत्नागिरीत? म्हणजे रत्नागिरीत कशाला? आज कामावर ना ऐकला काय झालं? काय म्हणजे गाडीला काय झालं? कोण ते पुढे गेले? ते नशीब आली आधी एवढी. हा चल नीट जा. तर मित्रांनो, आपला भाव भेटला. भावाची गाडी बंद पडली. तर मित्रांनो, आपण आता भंडारगडातून वरती आलो आहे. आता जातोय काजीरवाटीत. काजीरवाटीचा हा रोड बघा. 2 डोंगराच्या मधून रोड आहे. एवढा सुंदर रोड हा तेवढाच रिस्की सुद्धा आहे. तर समजा त्या कोणाच्या गाडीचा ब्रेक फेल झाला तर डायरेक्ट समुद्रात जाऊन तो मिठी मारणार समुद्राला डायरेक्ट. जेवढा सुंदर आहे तेवढाच रिस्की सुद्धा आहे. जरा तर भारी वाटतोय. काजीरवाटीत आलो आपण. तर मित्रांनो, आम्ही आता रत्नागिरीत आलेलं आहे. सामान घेतलं, अर्धं सामान घ्यायचं आहे. आई गेले मावशीला भेटायला, तर थांबलेलं आहे थोडा वेळ इथं. कधी येतो ते. मित्रांनो, सर्व सामान घेऊन झालेलं आहे आणि आई गेले आता भाजी आणायला. हे बघू शकता तुम्ही. तर मी भेटतो तुम्हाला आता घरी डायरेक्ट 2 hours later. तर मित्रांनो, मी आता आलो आहे घरी. यायला थोडा उशीर झाला, कारण का आम्ही मध्ये थांबत आलेलं, त्यामुळे थोडा उशीर झाला. तर आजचा ब्लॉग हा एवढाच होता. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.